अहो, माझ्या बाबांनी सरकारी नोकरीवाल्या पोरगाचं स्थळ बघितलंय. आज संध्याकाळी भेटायला येणार आहेत. तुझ्या फादरला एकदा फायनल सांगून टाक. कोंबडीत कोंबडी, गावरान कोंबडी, प्रशांत शेठ सोडले तर बाकी सगळी पोरं चमडी आहे का नाही. फादरला सांगून टाक. शेठ, हो कसले शेठ तुम्ही? कोंबड्यांचा धंदा आहे तुमचा. पोल्ट्री फार्मचा बिझनेस असं म्हणतात त्याला, कोंबड्यांचा धंदा नाही. प्लीज टॉक विथ रिस्पेक्ट हा कोमल. इंग्लिश मध्ये बोललं म्हणजे झालं का सगळं? हो, केव्हापासून सांगते मी तुम्हाला एखादा रिस्पेक्टेबल जॉब बघा. पण नाही, आम्हाला कोंबड्याच विकायच्या आहेत. काय वाईट आहे त्यात? कोमल, तुमचं कसं झालंय माहिती का? मराठी माणसानं व्यवसाय करावा, पण आपल्या घरातल्या मराठी माणसानं व्यवसाय करू नये. त्यानं नोकरीच करायची. हा, अगं तुमच्या या ऍटिट्यूड मुळेच ना खेड्यांपासून मिठाईपर्यंत सगळ्या व्यवसायात बाहेरचे लोक घुसलेत आणि आपण काय करतोय? त्यांच्याकडे नोकरी आहे. तुझ्याकडे जो आलाय ना स्थळ घेऊन पोरगा, सरकारी नोकरी आहे ना त्याला. त्याचा सगळा रिसर्च केलाय मी. 35,000 पगार आहे ना त्याला. फॉर युअर